शांती. आज आहे 4/3/2025 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्यांनी सुरुवातीपासून भक्ती केली आहे, 84 जन्म घेतले आहेत, ते तुमच्या ज्ञानाला अतिशय आवडीने ऐकतील, इशाऱ्यानेच समजून जातील. प्रश्न आहे, देवी देवता घराण्यातील जवळची आत्मा आहे की दूरची आत्मा आहे, याची फरक काय असेल? उत्तर आहे, जे तुमच्या देवता घराण्यातील आत्मे असतील त्यांना ज्ञानाच्या सर्व गोष्टी ऐकताच पटतील. ते कधी गोंधळणार नाहीत. जितकी जास्त भक्ती केली असेल तितके जास्त ऐकण्याचा प्रयत्न करतील. तर मुलांनी नाडी पाहून सेवा केली पाहिजे. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या ड्रामाला यथार्थ रीतीने समजून मायेच्या बंधनांपासून मुक्त व्हायचे आहे. स्वतःला अकाल मूर्त आत्मा समजून बाबांची आठवण करून पावन बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, खरे खरे पैगंबर आणि मॅसेंजर बनून सर्वांना शांतीधाम सुखधामचा रस्ता सांगायचा आहे. या कल्याणकारी संगम युगावर सर्व आत्म्यांचे कल्याण करायचे आहे. आजचे वरदान आहे, बाबांच्या आणि सेवेच्या स्मृतीद्वारे एकरस स्थितीचा अनुभव करणारे सर्व आकर्षण मुक्त भव. ज्याप्रमाणे सेवकाला नेहमी सेवेची आणि मालकाची आठवण राहते, असे विश्व सेवाधारी खऱ्या सेवाधारी मुलांना देखील बाबा आणि सेवेच्या व्यतिरिक्त काहीच आठवण राहत नाही. याद्वारेच एकरस स्थितीमध्ये राहण्याचा अनुभव होतो. त्यांना एका बाबांच्या रसाच्या शिवाय बाकी सर्व रस निरस वाटतात. एका बाबांच्या रसाचा अनुभव असल्या कारणामुळे दुसरीकडे कुठेही आकर्षण जाऊ शकत नाही. या एकरस स्थितीचा तीव्र पुरुषार्थच आकर्षणापासून मुक्त बनवतो. हेच श्रेष्ठ ध्येय आहे. स्लोगन आहे, नाजूक परिस्थितीच्या पेपरमध्ये पास व्हायचे असेल तर आपल्या नेचरला शक्तिशाली बनवा. ओम शांती.